आजपर्यंत आम्ही 300 आंदोलने केली, परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या या शासनाला काहीच जाग आली नाही. आश्वासन आश्वासन आश्वासन, मंजूर मंजूर मंजूर, हे जणू शब्द आता आमच्या माथ्यावर कोरले गेले आहेत. अनेक पक्षांचे कार्यकर्ते येतात, पदाधिकारी येतात आणि माझ्या परीने मी प्रयत्न करेन असे आश्वासनं देऊन जातात. आता तर आम्हाला वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना सुद्धा आश्वासन दिसत आहे आणि स्वप्नातही आम्हाला फक्त आश्वासनं दिसत आहेत. पाथरी येथे आमचे 3 समन्वयक आणि धाराशिव येथे 1 समन्वयक अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. पाथरी येथील एका समन्वयकाची तर तब्येतही खालावलेली आहे. जर त्यांच्या जीवाचे काही झाले तर याला जबाबदार कोण? आमच्या नशिबी आलेली ही आश्वासने का हे शासन? आता अशी आक्रमकता या सर्व शिक्षकांमधून पाहायला मिळत आहे. हे जे शासन आज सत्तेवर बसले ते फक्त आणि फक्त आमच्यामुळेच. ही आक्रमकता हे शिक्षक आता व्यक्त करत आहेत. या शिक्षकांच्या पदरी न्याय मिळेल का? पाहूयात. आज मी त्यांच्या मागण्याचं निवेदन मला त्यांनी दिलं आहे आणि मी एक साधारण कार्यकर्ता आहे, पण महाराष्ट्र शासन या शिक्षक संघटनेची चर्चा केल्यानंतर असं कळते की देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री जे भाजपचे नेते आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी गेल्या वेळेस ह्याला आश्वासनसुद्धा दिलं होतं. मी आज त्यांना बोलण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्यामार्फत हा प्रश्न सोडवण्याकरता मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आपल्या जिल्ह्याचे दुसरे खासदार, नवनिर्वाचित खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आज नांदेड नगरीत येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनाही देवाभाऊला बोलून किंवा मुख्यमंत्र्याला बोलून हा प्रश्न कसा मार्गी लागेल, इथला शिक्षकांचे हे प्रश्न कसा सुटेल यासाठी मी त्यांच्याशी चर्चा करून वाटल्यास उद्या जर जमलं तर अशोकराव चव्हाण साहेबांना या शिक्षक संघटनेच्या या उपोषणाच्या स्थळी घेऊन भेट घालून देईल. ज्यांना हे त्यांना समस्या आणि त्यांची जे हा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना बी याची चर्चा होऊन काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग निघेल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि देवेंद्र भाऊला आणि पालकमंत्र्याचा उद्या दौरा आहे, त्यांनासुद्धा हे प्रश्न त्यांच्या कानावर टाकून त्यांना मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करतो. बोलला असं तर 100% जे भाजप बोलते ते करते असा सर्वांना आम्हाला सर्वांना अनुभव आहे. कुठं काय अडचण आली काय नाही आपण एकदा आठवण करून द्यावं, त्या हिशोबाने मी कार्यकर्ता म्हणून त्याच्या कानावर टाकेल आणि काम करून घेण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. त्याच्या वतीनं मी आमचे माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे निवेदन यांच्या जे मागण्या आहेत ते त्यांच्यापर्यंत मी पोहोचिती करते. आणि आमचे आमदार आहेत शिक्षक संघटनेचे जे इक्राम काळे साहेब, त्यांना पण मी बोलते, त्यांच्याशी चर्चा करून यांच्या जे मागण्या आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते माझ्या वतीनं. वैयक्तिक भेटून देणार मी ना. वाटल्यास याच्यातल्या कोणी महिला आणि शिक्षक येणार असतील दादाला भेटायला, त्यांनी स्वतः येऊन जर बोलत असतील त्यांना की आमचे हे प्रश्न आहेत सोडवा, तर मी पूर्णपणे प्रयत्न करणार. डायरेक्ट त्यांच्याशी भेट करून देणार. मीटिंग करून डायरेक्ट मीटिंग करून भेट करून जे आहे ते समोरासमोर बोलणं करून देऊन यांचे प्रश्न मार्गी लावणार आणि लवकरात लवकर या आचारसंहितेच्या अगोदर प्रश्न सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार. शिक्षण मंत्री साहेबांना, केसरकर साहेबांना आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आपले माननीय अजितदादा पवार साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी शिक्षकांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणे आणि आमचे जे समस्या आहे, आमचे जे आंदोलन आहे तिच्याकडे पण लक्ष देणे. आमची काय मागणी आहे सर? काहीच नाही, फक्त आम्हाला पुढचा टप्पा पाहिजे, आम्हाला आमची पगार पाहिजे, आमची हक्काची पगार पाहिजे. आम्ही दिवस आणि रात्र इथे काम करत आहे, आमची पूर्ण लाईफ इथे आम्ही तुमच्या शासनाच्या सेवेत विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात करत आहात. त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणे त्यांनी. आणखी आम्हाला पुढचा टप्पा देणे. आणखी जे राहिलं सर, एक शिक्षक जे असते फक्त एक शिक्षक नसते सर, त्याच्या मागे त्याचं पूर्ण सर घर असते सर, परिवार असते, त्याच्या मागे त्याची आई असते, त्याला दवाखाना लागते सर, त्याची पत्नी असते सर, त्याला पैसे लागते सर, घर भाडं असते सर, आम्हाला आमचे मुलं बाळं आहे सर, त्यांच्यासाठी आम्हाला त्यांच्या शिक्षणासाठी आम्हाला पैसे लागते सर. हे सर्व आणि सर त्या बहिणी आहेत सर,
लग्न आहे सर, त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला पैसे लागते सर. हां, घरदार सोडून आम्ही सर्व सोडून सर आम्ही दिवस आणि रात्र शिक्षक म्हणून शिक्षण देण्याचं काम करत आहात. आमची काय चूक आहे सर, आम्हाला सांगा सर. आणि आमची जी पगार आहे सर ते आम्हाला लवकरात लवकर देणे सर. आम्ही महिला असून सर रस्त्यावर बसत आहे सर. आमचे घरदार सोडून सर आम्ही इथे आंदोलन करत आहे सर. आम्हाला पुढचा टप्पा मिळाला तर सर आम्हाला काय गरज आहे सर इथे बसायची सर. रस्त्यावर महिला असून शिक्षिका असून सर आम्ही सर्व सोडून इथे बसत आहात सर. शिक्षण रोडवर बसत आहात सर. माननीय केसरकर साहेबांनी आमचे हे जे आहे त्रास ह्यांना लक्षात घेऊन सर पुढचा निर्णय घेणे खूप आवश्यक आहे सर. लवकरात लवकर सर माझी विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, काही समजा सर, पण आमचा प्रश्न सोडा सर. थँक्यू सर, धन्यवाद.